VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। नमस्कार, आप देख रहे हैं VSCC 24 न्यूज और मैं हूं आपके साथ ज्योति यादव। धूले खानदेश टॉकीज प्रस्तुत और दिव्याश्री प्रोडक्शन निर्मित नई कॉमेडी वेब सीरीज आमिर की तीसरी शादी सलमान कुंवारा जल्द दर्शकों के सामने आने वाली है। सीरीज के निर्माता गिरीश सोनी और निर्देशक आनंद बच्छाव उर्फ साई आनंद है। वेब सीरीज अहिरानवी बोली भाषा में तैयार की जा रही है। निर्माताओं के अनुसार इस सीरीज का उद्देश्य मनोरंजन के साथ सामाजिक संदेश देना है। कहानी आज के समय में विवाह को लेकर बदलती सोच और खासकर किसान परिवारों के सामने आने वाली वैवाहिक चुनौतियों को हास्य माध्यम से सामने रखती है। सीरीज में एक और अमीर युवक को आसानी से विवाह के अवसर मिलने और दूसरी ओर किसान परिवार के बेटों के लिए रिश्ते मिलने में आ रही दिक्कतों को विषय बनाया गया है। कहानी के जरिए महानगरों में नौकरी करने वाले युवाओं को प्राथमिकता देने और किसानों के परिवारों में विवाह को लेकर बनी सामाजिक सोच पर सवाल उठाए जाएंगे। वेब सीरीज का प्रारूप 8 मिनट कॉमेडी और 2 मिनट सामाजिक जागरूकता संदेश पर आधारित होगा। निर्माताओं का कहना है कि कहानी पूरी तरह काल्पनिक है और इसका किसी भी वास्तविक व्यक्ति से कोई संबंध नहीं है। खानदेश टॉकीज के माध्यम से स्थानीय कलाकारों को मंच देने की पहल भी की जा रही है। सीरीज में विद्या भाटिया, भट्टू चौधरी, सुनील गोडबोल सहित खानदेश के कई कलाकार नजर आएंगे। निर्माताओं के मुताबिक सीरीज की शूटिंग जल्द शुरू हो जाएगी। महाराष्ट्र धुले से खयाम अंसारी की रिपोर्ट। नमस्कार, खानदेशवासी आहे। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असे आहे, आम्ही खानदेश टॉकीज प्रेझेंट्स आणि दिव्यश्री प्रोडक्शन निर्मित आणि गिरीश सोनी निर्माता आम्ही एक खानदेशसाठी एक वेब सिरीज घेऊन येतो आहे आणि त्या वेब सिरीजचा मूळ मुद्दा असा आहे की खानदेशमध्ये सगळ्यात मोठा तरुण मुलांचा लग्नाचा प्रश्न विनोदातून आम्ही मांडणार आहोत। त्याच्यात धुळ्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं, पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं की आम्हाला धुळ्यातूनच सगळं करायचं आहे आणि धुळ्यातूनच निर्मिती करायची आहे। आमचे निर्मातेसुद्धा धुळ्यातले आहेत, आमचे कलाकार पण धुळ्यातलेच आहे, म्हणजे खानदेश परिसरातले, आणि जास्तीत जास्त खानदेशातील कलाकारांना काम मिळावं, मंच मिळावं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि आमची पूर्ण विनोदी मालिका आहे। नाटकचा उद्देश बरं, ह्या वेब सिरीजचं टायटल आहे आमिर की तीसरी शादी सलमान कुंवारा। हे विनोदी आहे। मी दिग्दर्शक आनंद बच्छाव आणि आमचे कलाकार आहेत भट्टूभाऊ चौधरी, त्याच्यानंतर निर्माते गिरीश सोनी, कॅमेरामन मोहसिन मुस्कान, अजून विद्या भाटिया, सुनील गोडबोले असे बरेच कलाकार काम करणार। यासाठी तुम्ही काय करणार? समाजात 1000 मुलं आहेत, 800 मुली आहेत, तर 200 मुलांना मुली करतात। बरं, त्याच्यात ज्या 800 मुली आहेत त्यांच्यातून 700 मुलींचं म्हणणं असं आहे की आम्हाला नोकरीवाला पाहिजे, बिझनेसवाला पाहिजे आणि सिटीतला पाहिजे। बरं, बाप पण तेच म्हणतो, बाप शेतकरी आहे तरी तो तेच म्हणतो। त्याच्यात दुसरी गोष्ट अशी मुलीचं प्रमाण आता बऱ्यापैकी आहे। मागे घडलं होतं भ्रूण हत्या वगैरे हे सगळं, पण आता पालकांना कळायला लागलं की आपल्या मुलीचं लग्न सहज होतं। पहिला हुंडा द्यावा लागत नाही, राजावाजा करत नाही, आता तर मुलींना उठा मिळतोय, आता मुली बघताय। त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की सगळेचे सगळे कोणीही असेल, आपला नुसतं महाराष्ट्राचा विषय नाही, पूर्ण भारताचा विषय, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे नोकरीवालेच बघतात। सरकारी नोकरी असेल तर त्याला काही द्यायला काही गोष्टी ॲक्सेप्ट करतात, पण जर बागायत शेतकरीवाला असेल, मुलगा किती सुंदर असू द्या, त्याने हे केलेले असू द्या, तरी नाही म्हणतात शेतकरी येत नाही द्यायचं। पालकांची मानसिकता बदलण्यासाठी तुम्ही काय? पालकांची मानसिकता बदलण्यासाठी मी आता थोडक्यात तुम्हाला एक सीन सांगितला आमच्या मालिकेतला। आई लोभी आणि मग बाप प्रबोधन करतोय तर आमची ही मानसिकता बदलायची, बाबांना शेतकऱ्यांना मुली द्या। आज तुम्हाला माहिती आहे IT इंजिनियर 2 वर्षानंतर काय करणार खेड्यातून, तुम्हाला हे पण माहिती आहे। AI आलेले, आधुनिक टेक्नॉलॉजी आले, 10 माणसांचं काम एक माणूस करतोय किंवा 100 माणसांचं काम एक करतोय। आज तुम्हाला टायपिंगची गरज नाही, AI तुम्ही बोललात पटपट टायपिंग करून तुम्हाला निघते, बरोबर। तीच गोष्ट होणार आहे, भविष्यात खूप बेकार होणार आहे, कारण हे जे IT इंजिनियर्स हे लोकांना 10 लाखाचं पॅकेज, 15 लाखाचं पॅकेज दिसतं, भविष्यात पॅकेज राहणार नाही। त्यावेळेस शेतकरी जो असेल त्याला मुली मिळते, कारण दिवस इतके वाईट येणार आहेत ना, एक दिवस शेतकऱ्याला जे आज आपण म्हणतो ना भोगावं लागतं ते भोगायला पडणार नाही आहे। जी प्रबोधन आम्ही जे सांगणार आहोत तुम्हाला खरं म्हणजे की जास्तीत जास्त लोकांना सांगायचे की बाबा शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्या, ते आम्ही प्रयत्न करणार आहे। शेवटी निश्चय माणसावर आहे, माणसा जो ऐकेल त्याच्यावर आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो।
तुमच्यातील उणीव काय हे दाखवण्याचा प्रयत्न. नाही पण श्रीमंत सलमान खानला शेतकरी कसा दाखवला? हा? श्रीमंत सलमान सलमान खानला खान श्रीमंत नाहीये म्हणून बायको मिळत नाही. तुम्ही तो मुंबईचा सलमान खान त्यांच्या कथानकातला सलमान खान तो गरीब आहे. जेव्हा 12वीला 10वीला जातो तेव्हा मेल कसा करायचा शिकतोय. हा मेल आहे ना बाहेर देशात पहिलीपासून दुसरीपासून मुलांना शिकवलं होतं की मेल कसा करायचा. बऱ्याच गोष्टी ज्या मुलाची जी आवड असते ना ती स्किल पद्धतीने पाहिजे. जर मला शेतीची आवड आहे तर त्याला सुरुवातीपासून शेतीचं नॉलेज द्या. ज्याला इंजिनिअरिंगचं आहे त्याला इंजिनिअरिंगचं द्या. आपण 10वी 12वी पर्यंत आपलं कॉमनच शिकवतो. जेव्हा 12वी होतो मग त्याला मार्क आपण देऊ. तर बाहेर देशात अशी पद्धत नाही. बाहेर देशात पद्धत शिक्षण पद्धती या देशातली एवढी प्रगत झालेली आहे. तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही बोलले ते बघा इंजिनिअरिंग कॉलेजसाठी लागतो तुम्हाला सायन्स विषय बरोबर आहे. माणूस सायन्सला केव्हा जातो 5वी 6वी नाव तयारी करतो. या देशातली शिक्षण पद्धती इतकी प्रगत झालेली आहे की वाटतं नंतर मला एक सांगा साहेब, जर आपल्या देशातली शिक्षण पद्धती चांगली आहे तर आपले श्रीमंतांचे मुलं बाहेर देशात का जातात? आज देशामध्ये भटजी आहे का आज देशामध्ये इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे JEE आणि नीट म्हणजे मेडिकल इतक्या कमी खर्चामध्ये शिक्षण होते आहे. 27,000मध्ये आता इंजिनिअरिंग मध्ये नंबर लागलेले आहेत मुलांना. हा प्रचंड फॅसिलिटीचा प्रश्न असा आहे खानदेश असो का महाराष्ट्र असो त्यात खास मराठी माणूस आणि मराठी बाप हा मुलांना शिक्षणापासून हेतुपुरस्सर वंचित ठेवायला लागला. या बाबतीमध्ये तुम्ही प्रबोधन करायला पाहिजे. तो सांगतच नाही मुलाला तो शाळेत घेऊन द्यायला. तो काय म्हणतो शिकून काय करणार आहे. आपण काय म्हणतो शेती करणार आहे. आज शेतीची काय अवस्था आहे मला सांगा. शेतीची आज चुकी आपण जाऊ द्या 10 वर्षा मागे नका जाऊन पुढे जाऊ नका 10 मिनिटातच जाऊ. काय अवस्था आता लेटेस्ट शेतीची किती टक्के आहे की नाही माहिती नाही इकडे. कारण पहिल्यांदाच याला काम करतो मी. दिग्दर्शक आनंद मालेगावकर आहे आणि माझी चित्रपटाची सुरुवात पहिली सुरुवात 2008 मध्ये जिवाळा म्हणून आयराणी चित्रपट केला होता. पण तो रिलीज नाही झाला कारण त्याला काही पद्धती नव्हत्या. पण नंतर मी 12 चित्रपटांमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलं आणि माझा पहिला चित्रपट 2014 मध्ये रिलीज झाला आहे मुलाच्या नावाने. इकडे डोळ्याला पण लागला होता. दीपाली सय्यद, दिशा पुरेकर, संजय खापरे, प्रेमा किरण, आनंद जोग, अनिकेत केळकर अशी मोठी स्टारकास्ट आहे. सुरेश वाडकर, त्याच्यानंतर रवींद्र साठे, वैशाली सामंत यांचे गीतं आहेत आणि मी चांदवडला तो शूट केला आहे. 2014 मध्ये रिलीज झालेला आहे. दुसरा मी सत्यगती. पहिलाही चित्रपट माझा सत्यगतीवर होता. पुण्यनगरीचं कोणी असेल तर पुण्यनगरीमध्ये एक आर्टिकल आलं होतं की एक बागायतदाराचा शेतमजूर कसा राहतो. त्याच्यावर मी तो चित्रपट बनवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पिबळेवाडी या गावातली कथा आहे की एक चांगला सदन शेतकरी ते चौकुला असतो कला केंद्र तिथे कसा जातो आणि लावणीवालीच्या आहारी कसा जातो आणि कसा संपतो हे मी त्याच्यात दाखवलं आहे. माझा दुसरा चित्रपट आहे निर्भया जे दिल्ली मॅटर घडलं त्याच्यावर. तो 2017 मध्ये रिलीज झालेला आहे. स्मिता जयकर त्याच्यात लीडला आहे. किशोर महामुले, अनिकेत केळकर आहे. त्याच्यानंतर त्याचे गीतं आहेत शाहीद मालिया, ऋतू पाठकवर यांनी गायलेले. त्याच्यात माझा तिसरा चित्रपट आलेला आहे. तुमच्या नंदुरबार जिल्ह्याचा एक कलेक्टर आहे आणि तो आदिवासी भागातून कलेक्टर कसा झाला ती एक स्टोरी उचलून मी तो चित्रपट केला आहे. जिद्द एक संघर्ष. त्याच्याने माझा चौथा हिंदी चित्रपट आहे एनकाउंटर म्हणून. नाशिकची स्टोरी सत्यकथेवरच आहे. एक श्रीमंत नाशिकचा माणूस आणि त्याची बायको एका इन्स्पेक्टरवरून पळून जातो आणि त्याचा कसा एनकाउंटर होतो हे दाखवलेलं आहे. पत्रकारितेत तुम्हाला माहिती असेल कोणाची बायको गेली काय गेली ते मला. पण मी आत्तापर्यंत सगळे सत्य घटनेवरच केले आणि आत्ता आम्ही नाशिकला जो चित्रपट करतोय तो पण एक क्राईमवर सत्य घटनेवर जे त्याचं लिखाण चालू आहे. त्यामुळे आम्ही हे सुरुवात केली आणि आपण ज्या कामासाठी सर्वात महत्त्वाचं प्रेस कॉन्फरन्स घेतोय खानदेश टॉकीच्या माध्यमातून आपले गिरीश सोनी सर इंग्लिशनी प्रोडक्शनच्या याच्यात जे करताय खानदेशी पद्धतीने मी एकच केलं की बा कमी याच्यामध्ये आपला खानदेशचा सगळ्यात ज्वलंत विषय आहे की आज मुलांचे लग्न होते. बरं त्याच्यात जर आपण सिरियस विषय घेतले ना तर लोक दखल घेत नाही.
तुम्हाला हे पण माहिती आहे. पण त्याच्यात कॉमेडी करायची. जेव्हा आमचा एपिसोड 10 मिनिटाचा असेल तर आपण 8 मिनिटात कॉमेडी करायची आणि शेवटचे 2 मिनिटं आपण प्रबोधन देणार आहे. त्याच्यात आपल्या धुळ्याच्या विद्या वाटे यांनी 2 चित्रपटात माझ्याकडे काम केलं आहे, त्या याच्यात काम करतायत. त्याच्यात सुनील गोडबोले म्हणून नानू मामा म्हणून फेमस आहे, बऱ्याच सिरियल पण आहे, चित्रपट आहे, तेही याच्यात काम करतायत. आपले नाशिकचे भटूभाऊ धुळ्याचे भटूभाऊ हे पण काम करतायत. असे अनेक खांद्याचे कलाकार मी एक निवडून ते लाईनअप करतो. पण मला अपेक्षा आहे बंधूंकडून चांगला सपोर्ट मिळावा. आमच्या वेब सिरीजला जास्तीत जास्त प्रेक्षक आपल्या माध्यमातून मिळणार आहे आणि ती मिळायची आपल्याकडून अपेक्षा आहे. आत्तापर्यंत मी नाशिकला काम केलं आहे, मुंबईला काम केलं आहे, पण पहिल्यांदाच मी धुळ्यात काम करतो आहे. माझी प्रोफाईल बघू शकता, यूट्यूबला आहे, गुगलला डायरेक्टर आनंद वरच्यावर टाकलं, कुठले क्लिक केलेले आहे, सर्व तुम्हाला भेटेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या तारखेला जर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून जर बघितलं तर खानदेशी गाण्याची धूम ही सगळीकडे चालली आहे. अगदी झुणकावाले पोर हे पूर्ण जगामध्ये 3 नंबरला असलेलं गाणं आहे. तर ही एवढी मोठी प्लेस आपल्या खानदेशी आहे. खानदेशचा खूप वैभवशाली इतिहास आहे. परंतु दुर्दैव असं आहे की अजूनपर्यंत आपल्या धुळ्यामध्ये मोठमोठे गाण्यास मोठमोठे चित्रपट निर्माते दिग्दर्शक हे यायला इथे दाखवत आहेत. कुठेतरी त्यांना आपल्याबद्दल काहीतरी संपर्क वाटतो. परंतु ज्यावेळी आमची चर्चा झाली की सुनील सर ज्यावेळी मुंबईला काम करत आहेत त्यावेळी मी त्यांना बोललो की तुम्ही तिकडे काम करताय, तिकडचे कलाकार घेत आहे, तर आमच्याकडे कलाकारांना एक संधी देऊन बघा. तुम्हाला 100% आम्ही निराश करणार नाही आणि तुम्हाला चांगलं आउटपुट देऊ. आणि हा विश्वास त्यांना मी दिला आणि त्यानंतर मग आदरणीय आनंद सरांची आमची चर्चा झाली आणि मग ठरलं की आपण खानदेशात एक सुरुवात वेब सिरीजपासून करूया. आणि अतिशय कॉमेडी विषय घेऊन आपण जर टायटल वाचलं त्याच्यातच तुम्हाला हसू येईल अशा पद्धतीने ते कॉमेडी आहे. परंतु सोबतच सामाजिक प्रश्नांवर देखील आपण त्या निमित्ताने लोकांना मानवर आणणार आहोत किंवा सामाजिक प्रश्न देखील त्या निमित्ताने आपण मानणार आहोत. तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेत असं आम्ही गृहीत करतो आणि आपल्या सर्व दैनिकात अग्रगण्य पद्धतीने बातम्या लावाव्यात ही विनंती करतो. धन्यवाद. मराठी में यही नाम कैसे क्या आमिर के आमिर खानने दुसरं लग्न केलं किंवा सलमान खान द्वारा याच्याकडनं आपल्याला आहे तर आपण काही वेगळं याच्यामध्ये दाखवणार आहे. आपली संकल्पना काय आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कॉमेडी काहीतरी टायटल दिलं नाही तो लोक बघत नाही. आणि आपल्याला फक्त खानदेशपुरतं मर्यादित नाही राहिलं. एक बिहारचा मुलगा जरी असेल काय आमिरची तिसरी साधी सलमान दुवारा काय आहे ते नाही बघायला पाहिजे. आता यूट्यूब म्हणजे सगळीकडे भारतात दिसतं, जगात दिसते, तर आपण तो विचार केला, नुसता खानदेशचा विचार नाही. पण खानदेशचं प्रोडक्ट साधा समुद्रापार जावं म्हणून हा आपण विचार केला आहे. त्यात सलमान आणि तुम्ही एक टायटल घेतो ते सलमान ॲक्टर आहे, आमिर ॲक्टर आहे. पण आमच्या हिशोबाने आमिर कोण आहे? आमिर म्हणजे श्रीमंत. आमिर म्हणजे श्रीमंतच योगायोगाने ते टायटल जमत आहे. त्याच्यात जर आपण टायटल दिलं नाही तर लोक बघतील कसं. तर साधं टायटल दिलं ना आपण काहीतरी, तर ते युनिक टायटल दिलं काय आहे नेमकं आमिरची तिसरी झाली शादी आणि सलमान दुवारा, तर त्या दृष्टिकोनातून बघतील. हे त्यांचं काहीही उचललेलं नाही. आपण आपला ग्रामीण भाग तो सगळा उचललेला आहे, फक्त नावं ती दिलेली आहे.